गुड मॉर्निंग. कसे आहात पांडू काका? आहे तसं. तुम्ही कसे आहे सा? आहे तशीच. मग आता राहणार इकडं का जाणार परत? इथे कसं थांबायचं, मला जायला लागेल. मला एकट्याचं एक कळना, तुमच्या दोघांच्या बाबतीत त्यांना असं का म्हणून वागावं? तो कधीच काहीच करत नसतो पांडू काका. आपल्यालाच आपलं बरं कळत नसतं. वाव, त्यांची पूर्वीची व्यायामाची सवय अजून गेली नाही. छाछा, अहो चालूच आहे. कधी जिमला जात्यात, कधी सायकलिंगला जात्यात. आता आजच बघा ना, एवढी लग्नाची गडबड आहे, शुभ कार्य आहे, समधी माणसं देवळात गेली, पण हे बाबा सायकलिंगला. पांडोबा गेले कुठे घरचे सगळे? अहो देवळात. आज ते देवकीचं कार्य आहे ना का? अरे हो, विसरलोच. मलाही जायचं आहे. चला आंघोळ करतो आणि निघतो. अहो ह्यासली बी जायचंय. नाही म्हणजे तुम्हासाठीच थांबल्यात त्या. हां पांडोबा या कुणासाठीच थांबत नाहीत. ॲक्च्युली मला कोणी सांगितलंच नाही की देवळात जायचं आहे, आणि मला कोणी विचारलं पण नाही. सो हाऊ कुड आय नो? विचारायचं कशाला? मुलीच्या लग्नासाठीच आली आहेस ना तू? स्वतः विचारायचंस? चुकले मी. निघायचं का? कशासाठी? हे बघ, प्राजूच्या लग्नात तिचं कन्यादान दादा वहिनी करणार आहेत. आपली काहीही गरज नाही. का पण? आपण तिचे आई बाबा आहोत. अरे वा, मुलीचं लग्न ठरल्यानंतर तू मुलीची आई आहेस याची जाणीव झाली का तुला? एक लक्षात ठेव, प्राजूला लहानाची मोठी दादा आणि वहिनींनी केली आहे. सगळेच भावना शून्य नसतात ग तुझ्यासारखे. प्राजूवर सगळ्यात जास्त अधिकार त्यांचा आहे. असेल, पण मी तिला 9 महिने पोटात वाढवलाय, जन्म दिलाय तिला. मी इतक्या दूरवरून फक्त तिच्या लग्नात पाहुणी म्हणून फिरायला नाही आलेले, आई म्हणून मिळवायला आली मी. आणि इफ यू टॉकिंग ऑफ राईट्स, तर अजूनही आपला कायदेशीर डायव्होर्स झालेला नाहीये. इज दॅट क्लिअर? लेट्स गो देन. राजू, ये ना. काय ग प्राजू? अरे आज माझ्या घरात ना लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवातही झाली रे. म्हणजे? अरे कुळाचार की काय असतं ना त्याला, त्यासाठी आम्ही सगळी घरातली लोक आमच्या देवळात गेलो होतो. अगं पण तुझी आई आली म्हणे यूएसहून. हो हो, फक्त 8 दिवसांसाठी माझ्याच लग्नाला. पण ती तिकडे एकटी का राहते? तुला काय करायचंय त्याच्याशी? विचारलं. माझा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, तो दिसत नाहीये का तुला? अगं ओरडते. हो की? हो की. बरं ते सगळं जाऊ दे, पण तुझ्या लग्नाची एवढी घाई काय करतात सगळे? ते तुलाही अगदी असंच वाटतंय ना? म्हणजे काय? तू येशील माझ्या घरच्यांना समजवायला? अगं वेडी का मी? प्राजू, आई आई मी जातो. माधुरी, मी तुला म्हणाले होते ना आपल्याला देवळात न्यायला उशीर होईल म्हणून. हो ना वहिनी, बरं झालं बाई आपण स्वयंपाकाची तयारी करून गेलो होतो आधी. बोलत काय बसलात? भूक लागली, जेवण बनवा पटापटा. अहो भाऊजी जाऊ द्या. आता या प्रकरणाचा मला एकदाचा सोक्ष लावायचा. वहिनी काय झालं? बापरे वहिनी, दादाला काय झालं एवढं तणतणायला? अहो तुमच्या दादाला तणतणायला फक्त एकच कारण सध्या पुरेसं आहे. काय? वसुंधरा. वसुंधरा? अरे पण वहिनीने काय केलं आता? अहो देवळातलं तिचं बागडं त्यांना खटकलं, तेव्हापासून त्यांचा असा पारा चढलाय. बापरे. प्राजू, कोण होता ग तो? तुला काय करायचंय? अगं हे बघ, उगाच लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस.
तू कितीही चांगली वागलीस तरी काही उपयोग होणार नाहीये. मला माहितीये की तू खूप रागावली आहेस माझ्यावर, पण आपण आपलं आयुष्य रिवाइंड नाही न करू शकत. मी खूप अपराधी आहे तुझी, पण तेव्हा प्राजू बेटा, मी गिफ्ट आणलंय तुझ्याकरता. महागडं गिफ्ट देऊन मला विकत घेऊ शकणार नाहीस तू. ताई, आज बघ ना वाद सुरू आहेत. का रे, काय झालं? काही नाही, ताईला फक्त एवढंच सांगायला आलो होतो. सांगा ना, इतकी वर्ष कुठे होती ही? का आता अचानक पुळका आला मुलीचा? तरी मी ओरडून सांगत होतो नका बोलव तिला, पण नाही, आपल्या घरात प्रॉब्लेम होतील. पण माझं कोण ऐकतंय? अहो, आत्ता हा बोलण्याचा मुद्दा आहे का? मुद्दा आहे, आणि तो तिनंच उपस्थित केलाय की कन्यादान कोणी करायचं. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. मध्या करेल आणि मध्या नाही म्हणाला तर मी करेल. तिच्या वाचून आपलं काहीही अडलेलं नाहीये, संपलं. आबा, मला पटतं याचं. ती म्हणजे कोणी या लग्नासाठी खास बोलावलेली मान्यवर पाहुणी वगैरे नाहीये. ती स्वतःहून आली आहे स्वतःच्या आनंदासाठी. आपण तिला बोलावलं नव्हतं. आत्ता बोलतोय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, उद्या मध्यात आणि तुझं भांडण झालं आणि तो दूर गेला तुझ्यापासून, काही वर्षांनी या मंदारचं लग्न निघालं, तर त्या लग्नाला तू जाशील की नाही? मी निश्चितच जाईन. त्याने नाही बोलवलं तरी जाईन. का? का म्हणजे मध्या माझा भाऊ आहे आणि मंदार माझा पुतण्या आहे. हो, मग तिच्या बाबतीत काय वेगळं झालंय? प्राजक्ताला जन्म दिलाय तिने, मुलगी आहे ती तिची. कन्यादान करण्याचा हक्क फक्त तिचा आणि तिचाच आहे. आबा, मला क्षमा करा, पण मी जरा तुमच्या विरोधात बोलणार आहे. कन्यादान करण्याचा मान हा फक्त मोठे दादा आणि वहिनींचाच आहे. मी एक पाहुणी येथे, परकी. हे 8 दिवस फक्त माझ्या मुलीचं सुख बघायला आले मी. काकू, असं बोलू नकोस. तू इथं आलीयस हा तुझा मोठेपणा आहे. नाही, हा जो काय प्रसंग आज घडतोय त्या दुसरं कोणी नाही, मी एकटीच जबाबदार आहे. तुम्ही सर्वांनी तर मला भरभरून अधिकार दिले होते, मीच त्यांना नाकारलं. अनुभवाने मला माझी चूक कळली आहे. इथे आल्यापासून तुमच्या सर्वांसमक्ष मला हे कबूल करायचं होतं, पण आता प्रसंग आलाय तर आता कबूल करते. मनापासून बोलते मी. प्लीज, जमलं तर मला माफ करा. सुनबाई, तू कबूल केल्याने माणूस थिटा होत नसतो, उलट मोठा बनतो. हे अनुभवानंतर आम्हालाही कळलंय, म्हणून मान्य करतो. टाळी एका हाताने वाजत नसते. वसू, अगं जुन्या गोष्टी आता उगाळण्यात काय अर्थ आहे? झालं गेलं गंगेला मिळालं, हो ना? हो ना, पण हे जर का मी म्हणालो असतो ना तर मध्ये मी मुद्दा सोडून बोलतो असे सगळे म्हणाले असते. थोडक्यात काय, घरातल्या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवून हा लग्न सोहळा पार पडायला हवा. काय म्हणी? हो, पण आपल्याजवळ एक मोठी अडचण आहे. फक्त 4च दिवस उरले आहेत आणि अशी निदान 50 तरी घरं आहेत की जिथं आपल्याला जातीनं अक्षता द्यायला गेलं पाहिजे, जोडप्यानं. तेव्हा तुम्ही आपापल्या बायकांची समजूत घातलीत आणि ही जबाबदारी स्वीकारलीत तर काम सोपं होईल, नाही का? नुसत्या माना डोलवू नका. चला, तोंड काय बघत बसलात माझं? लागा कामाला. चला, पटकन तयार होतो. कोण आहे? ओ, ये ना, कम इन. काय काम होतं का? नाही, तू ते गिफ्ट बद्दल काहीतरी.
ते आता नाही द्यायचं आहे मला. अगं देऊ नको, दाखवशील तरी. अगं ही मी आहे. खरं की काय? अगं हो, ही मीच आहे. मला तर माझाच भास होतोय. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला केवढ्या ओढीनं फोटोज घेतो. तो मधू काका. मधू काकाच्या ओढीचं एवढं कौतुक आणि मी एवढ्या ओढीनं ते फोटो मागून घेतले त्याचं काहीच नाही. हे बघ, या फोटोमध्ये किती गोड दिसतेस तू. या फोटोतला गोडवा दिसतोय तुला. मी एकाही फोटोत मी मनापासून हसले नाहीये, कारण माझं हसू तर तू घेऊन गेलीस. माझं सगळं बालपण हरवलं ग तुझ्यामुळे. मला तुझा प्रत्येक आरोप मान्य आहे पेरा, पण प्लीज फक्त एकदाच तू माझी आई बनून माझे सगळे अपराध पोटात घेशील.